नमस्कार मित्रांनो. मेंटेनन्स हा शब्द आपण कितीतरी वेळा कोर्टात, न्यूजमध्ये किंवा समाजात ऐकतो. एक स्त्री लग्नानंतर पतीकडून भरणपोषण मागते, कारण ती आर्थिकदृष्ट्या त्याच्यावर अवलंबून असते. हा अधिकार तिला कायद्याने मिळालेला आहे. सेक्शन 125 ऑफ CRPC अंतर्गत हा अधिकार तिला देण्यात आलेला आहे. पण प्रश्न असा आहे की जर तीच स्त्री पतीचा विश्वासघात करून ॲडल्टरी म्हणजेच व्यभिचार करते, तर तिला अजूनही त्या भरणपोषणाचा अधिकार आहे का? छत्तीसगड हायकोर्टाने नुकताच एक न्यायनिवाडा देत ह्याचं स्पष्टीकरण दिलं की जर पत्नी व्यभिचारात सापडली असेल तर तिला मेंटेनन्स मागण्याचा अधिकार नाही. हा निर्णय कायद्याच्या दृष्टीनेच नाही तर समाजाच्या नैतिक चौकटीतही मोठा ठरतो. आज आपण ह्याच निर्णयाचा अर्थ, पार्श्वभूमी आणि सामाजिक परिणाम समजून घेणार आहोत. तर चला सुरू करूया. ही केस आहे एका विवाहित जोडप्याशी संबंधित. या केसचं टायटल गुपित ठेवण्यात आलेलं आहे, पण जर तुम्हाला या केसचं जजमेंट पाहिजे असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा. मी त्याचं जजमेंट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. ही केस एका विवाहित जोडप्याशी संबंधित होती. पत्नीने कोर्टात जाऊन पतीकडून मेंटेनन्स मागितला. तिचं म्हणणं होतं की पतीने मला आणि माझ्या मुलाला सोडून दिलं, म्हणून त्याने आम्हाला दरमहा भरणपोषणासाठी खर्च द्यावा. पण पतीने कोर्टात सांगितलं की ही महिला माझ्याशी प्रामाणिक नव्हती, तर ती एका व्यक्तीबरोबर ॲडल्टरीमध्ये होती. त्याने पुरावे सादर केले, फोटो, मेसेजेस आणि साक्षीदार सर्व सादर केल्याच्यानंतर मजिस्ट्रेट कोर्टाने सुरुवातीला पत्नीच्या बाजूने निर्णय दिला. पण जेव्हा हा विषय हायकोर्टात गेला तेव्हा कोर्टाने सखोल विचार केला. काय खरंच एका व्यभिचारी पत्नीला मेंटेनन्स मिळू शकतो का? हा प्रश्न कोर्टाने उभा केला आणि यावर निर्णय दिला. कोर्टाने आपल्या निर्णयात स्पष्ट शब्दात सांगितलं की सेक्शन 125 सब क्लॉज 4 ऑफ CRPC जर पत्नी ॲडल्टरीमध्ये असेल तर ती मेंटेनन्स मिळवण्यास पात्र राहत नाही. कोर्टाने सांगितलं की लग्न म्हणजे फक्त एक सामाजिक करार नसून तो विश्वासाचा धागा आहे. जर त्या विश्वासाचा भंग झाला आणि पत्नीने व्यभिचार केलाय असं सिद्ध झालं तर तिच्या स्वतःच्या चुकीचा परिणाम ती भोगायला तयार असली पाहिजे. कोर्टाने पुरावे पाहिले, मेसेजेस, एका पुरुषासोबतचे फोटो आणि साक्षीदारांचं विधान. कोर्टाने असा निष्कर्ष काढला की व्यभिचार सिद्ध होतोय, म्हणून पत्नीला मेंटेनन्स मिळण्याचा अधिकार नाही. कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं की कायदा स्त्रीचं संरक्षण करतो, पण अन्यायाचं समर्थन करत नाही. हा निर्णय फक्त एका केसपुरता नाही तर एक संदेशही आहे, जो की आपण वेळोवेळी बोलतो की राईट्स कम्स विथ रिस्पॉन्सिबिलिटी. आता आपण थोडं खोलात जाऊया. सेक्शन 125 हे प्रोव्हिजन आहे गरीब आणि असहाय्य पत्नी, मुलं आणि पालकांसाठी. हे सेक्शन म्हणतं की पतीने पत्नीला कोणत्याही कारणाशिवाय सोडून दिला असेल तर ती पत्नी मेंटेनन्ससाठी पात्र राहील आणि तो पुरुष त्या पत्नीला मेंटेनन्स देईल. पण त्याच सेक्शनच्या सबसेक्शन 4 मध्ये एक अपवाद आहे, आणि तो म्हणजे जर पत्नी ॲडल्टरी करते किंवा योग्य कारणाशिवाय पतीसोबत राहण्यास नकार देते तर ती मेंटेनन्ससाठी पात्र राहत नाही. इथे कोर्टाने हाच मुद्दा लागू केला. हा प्रश्न केवळ कायद्याचा नाही तर नैतिक प्रश्न आहे, कारण मेंटेनन्समध्ये दोघांची जबाबदारी असते, पुरुषाचीही आणि स्त्रीचीही. याबद्दल आपल्या चॅनलवर मी ऑलरेडी अजून एक मेंटेनन्स संदर्भात व्हिडिओ केलेला आहे, तो अवश्य पहा. त्यामध्ये मी या जजमेंटच्या अगोदरच काही आपल्याला कल्पना दिल्या होत्या. आता काही लोक म्हणतील की अरे पण पुरुष जर व्यभिचार करतो तर काय? हो, हा प्रश्न योग्यच आहे, पण अनेक वेळा न्यायालयाने सांगितले की जर पती व्यभिचार करतो आणि पत्नीला सोडून देतो तर ती पत्नी मेंटेनन्ससाठी पात्र असते. पण जेव्हा दोष पत्नीचा आहे आणि तो कोर्टात सिद्ध होतो तेव्हा तिला कायद्याने संरक्षण मिळू शकत नाही. कोर्ट ऑफ लॉच्या दोन्ही बाजू समजून घेणं गरजेचं आहे आणि या समजून घेऊनच कोर्ट निर्णय देत असतं. आजच्या समाजात आपण वुमेन एम्पॉवरमेंटबद्दल खूप बोलतो आणि बोलायलाही हवं, पण एम्पॉवरमेंट म्हणजेच काय? हे फक्त हक्क मिळवणं नाही तर जबाबदारीही स्वीकारणं आहे, असं नाही वाटत का? कोर्टाच्या या निर्णयावर काही लोक म्हणाले की
हे जजमेंट महिला विरोधी आहे. पण खरं म्हणजे हे जजमेंट ट्रूथ आणि मोरॅलिटीच्या बाजूने उभे आहे. कोर्टाने सांगितलं, कायद्याचं रक्षण म्हणजे समाजाच्या मूल्यांचं रक्षण. जर पत्नीला स्वातंत्र्य आहे तर तिला प्रामाणिकपणाचीही जबाबदारी आहे. लग्न जर दोघांमध्ये कॉन्ट्रॅक्ट असेल तर दोघांनाही त्या कॉन्ट्रॅक्टची अटी पाळावी लागतील. आज अनेक प्रकरणामध्ये काही महिला फॉल्स मेंटेनन्स केस टाकतात. कोर्टाने इथे एक कडक संदेश दिला आहे की कायद्याचा गैरवापर करणाऱ्यावर न्यायालय गप्प बसणार नाही. तसंच या जजमेंटमुळे समाजात एक नवीन चर्चा सुरू झाली आहे की व्यभिचार हा नैतिक गुन्हा असला तरी कायद्याच्या चौकटीत त्याचं स्थान काय आहे. सुप्रीम कोर्टाने 2018मध्ये जोसेफ शाईन वर्सेस युनियन ऑफ इंडिया या प्रकरणात ॲडल्टरी हा गुन्हा राहिलेला नसून हे सेक्शन IPC मधून वगळण्यात आलं. पण ह्या जजमेंटमध्ये हायकोर्टाने सांगितलं की ॲडल्टरी जरी गुन्हा नसला तरी या ॲडल्टरीचे वैवाहिक परिणाम असतात. म्हणजेच गुन्हा नाही पण परिणाम आहेत. हे जजमेंट एक गोष्ट स्पष्ट करते की कायदा फक्त हक्क देत नाही तर तो वर्तनाची मर्यादाही ठरवतो. एका बाजूला स्त्रियांचं संरक्षण, सुरक्षा आणि अधिकार देणं आवश्यक आहे, पण दुसऱ्या बाजूला त्या अधिकारांचा गैरवापर झाल्यास कायदा गप्प राहू शकत नाही. हा निर्णय समाजात एक मोरल बॅलन्स ठेवतो. तो सांगतो की संबंध टिकवायचे असतील तर प्रामाणिकपणा आणि विश्वास हे दोघांनाही जपावे लागतील. कोर्टाने केवळ एका प्रकरणाचा निर्णय दिला नाही तर एक विचार दिला की नातं, विश्वास आणि कायदा हे तिन्ही एकत्र चालले पाहिजे. आज या जजमेंटमुळे समाजात चर्चा झाली की कायद्याच्या चौकटीत नैतिकता जिवंत आहे का. आणि या जजमेंटमुळे आपल्याला असं दिसतं की हो, आजही कायद्याच्या चौकटीत नैतिकता जिवंत आहे. भरणपोषणाचा अधिकार हा कोणत्याही स्त्रीचा सन्मान आहे, पण तो अधिकार फक्त त्या स्त्रीचा असतो जी स्वतःच्या नात्याशी प्रामाणिक आहे. तुमचं मत कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा. तुम्हाला काय वाटतं, ॲडल्टरी असूनही मेंटेनन्स देणं योग्य आहे का? तुमचं मत कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका अशाच जजमेंट किंवा न्यूजवर आधारित व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.